नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात। आणि आज आपण या प्लांटबद्दल बोलणार आहोत। याला नर्सरीतून आणताना इन्सुलन्स प्लांट म्हणूनही ओळखलं जातं। तर ते बोली भाषेमध्ये इन्सुलन्स प्लांट म्हणूनच आहे। तर याचं नाव दुसरंही कोक्टस काहीतरी असं आहे त्याचं, मला असं नीटसं माहीत नाही आहे। कोक्टस प्लांट म्हणून पण मिळालं जातं ते। तर याच प्लांटबद्दल बोलणार आहोत आपण। आणि हे मी नर्सरीतून गेल्या वर्षी आणलेलं, तर याचंच रिपॉट करणार आहोत आपण। याला शुगरचं प्लांट पण म्हणून ओळखलं जातं। तर याचा पानाचा जो फायदा आहे तो वेगवेगळ्या प्रकारे केला जातो। तर तुम्ही हे झाड ओळखण्याची पद्धत बघा, हे कशी पायऱ्या चढत जाताना तुम्हाला दिसत असतील। पायऱ्या आपण जेव्हा चढतो ना, ते कशा एकाच्या वर एक असतात, तशी ही पानाची रचना खूप सुंदर आहे। गोलाकार शिडी चढल्यासारखं तुम्हाला दिसेल। तर हे पानं लांब अशी असतात आणि चवीला थोडीशी आंबटसर या पानाची चव असते। आणि असाच गोलाकार पायऱ्या चढत आपण जातो ना, त्या प्रकारे हे वाढलेले असतात। तर या झाडाला सुंठेसारखा पण भाग येतो खाली। आणि कधी कधी हे झाड क्लॉकवाईज, कधी अँटी क्लॉकवाईज वाढलेलं तुम्हाला दिसेल। पण त्याची रचना आहे ती गोलाकार, आणि खाली आहे तो थोडासा ब्राऊन कलर दिसेल तुम्हाला। ब्राऊन कलरमध्ये त्याचा झाड दिसेल। आणि हे आहे जे सुंठासारखं खाली वाढलेलं असतं हे, आणि त्या सुंठीपासूनच तुम्ही खूप सारे वेगळी रोपं तयार करू शकता। तर हे एका वर्षाखाली होतं आणि ते आता खूप वाढलेलं आहे, त्याला जागा नाही आहे राहिलेली अजून जास्त वाढायला। त्यामुळं त्याचं रिपोर्टिंग केलं की आणि जास्त छान आणि जास्त जोमाने वाढेल, म्हणूनच आज मी याचं रिपोर्टिंग करणार आहे। एकदा रोप आपण नर्सरीतून आणलं की त्याची खूप झाडं, खूप रोपं आपण घरातच तयार करू शकतो। तर आज ह्याच्यासाठी आपल्याला अगोदर पॉट रिकामा करून घ्यावा लागेल। आणि याचं ना वरचं कटिंग जे हिरवं आहे ते घ्यायचं, म्हणजे अशीच मी अजून दुसरी ठिकाणी लावून ठेवलेली आहे ते, आणि हे दोन्ही मिळून आपण लावणार आहोत। तर वरचा भाग आहे तो मी घेणार आहे। साधारण हे 2-2 फुटाचा भाग मी कापून घेतलेला आहे। जो हिरवा असा दिसेल तोच फक्त घेणार आहे, आणि जो ब्राऊन दिसतो त्याला आपण काढून टाकून देणार आहोत। तर नाही तर आपण त्याचे जे खाली सुंठीसारखा भाग मिळेल ते सुद्धा लावून ते आपण वेगळी झाडं तयार करू शकतो। तर यासाठी मोठा पॉट, छोटा पॉट जर तुम्ही लावला असेल तर हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला ठेवायला छान दिसेल। हे बघा, असं खाली असं छोटीशी त्याची रोपं तयार पण झालेली आहेत। पण मी तुम्हाला म्हटल्यासारखं यात जागा खूप कमी झाली आहे त्याला, आणि ते खूप दाटसर वाढल्यामुळं त्याचा ग्रोथ खुंटला आहे। तर हे बघा, ह्याचा मुळा पूर्ण भरलेल्या दिसतील तुम्हाला, आणि मातीचा अंशाला ते पूर्ण लपेटलेलं आहे, असं कातडं लपेटल्यासारखं। त्यामुळे त्याचा ग्रोथ कमी होतो, आणि परत आपण नवीन खत आणि नवीन माती जर त्याला वापरली ना, तर अजून छान आणि खूप सुंदर असं तयार होणार आहे हे। वर्षातून कधी 1.5 वर्षातून सुद्धा हे तुम्ही रिपोर्टिंग करू शकता, आणि खूप कमी मेंटेनन्समध्ये, खूप कमी पैशाचा खर्चात हे झाड तयार होतं। आणि तुम्हाला जसं म्हटलं होतं ना, हे बघा अशी सुंठ असते त्याच्या खाली, सुंठीसारखं ते वाढतं, आणि त्याच सुंठीला तुम्हाला इथं दिसत असेल की वाढलेलं एखादं प्लांट आहे की त्यातूनच ते वाढत असतं। हे बघा, हे प्लांट वाढले, आणि इथं आहे ते अजून बाहेर येत होतं, मातीतून अजून बाहेर नाही आलेलं। पण अशाच तुम्ही ह्या सुंठीचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता। हा मी मोठा पॉट घेतलेला आहे, त्यामुळं यात मी खूप सारे कटिंग लावणार आहे। खूप सारे कटिंग लावण्याचा एक फायदा होईल की दिसायला खूप सुंदर दिसेल ते टुमूकदार असं। त्यामुळं जास्त एक 5-6 काड्या लावल्या की सुंदर दिसतील। केव्हाही रिपोर्टिंग करताना पॉटला व्यवस्थित छिद्र आहे की नाही हे पाहून घ्यायचं, आणि त्याच्यावर आपल्याच बागेतला एखादा खापराचा तुकडा किंवा थर्माकोल असेल तर तोही ठेवू शकता तुम्ही। खापराचे तुकडे तर सहजच मिळून जातील, तर ते ठेवा, म्हणजे त्यातून पाणी व्यवस्थित बाहेर जाईल, आणि झाडाला जेवढं हवं आहे तेवढं ते ठेवून घेऊन बाकीचं पाणी बाहेर गेल्याने झाडं कुजणार नाहीत। आणि तुम्ही पाहिलं का, मी हा सगळा कचरा माझ्या गार्डनमधलाच घालत आहे,
गार्डनमध्ये खूप सारा असा कचरा असतो जो तुम्ही व्यवस्थित एका बाजूला गोळा करून त्याच्यापासूनही खत तयार करू शकता। तर तसंच प्रकारे केलेलं थोडासे खत मिश्रित माती घालत आहे, थोडीशी वाळू मिश्रित माती घालायची आणि पालापाचोळा घालायचा। किचनचं जर तुमच्याकडे वेस्टेज असेल तर ते सुद्धा घालू शकता। ते सगळं खाली घालायचं की जेणेकरून मातीनं ते दाबलं जाईल आणि खाली बसेल आणि थोड्या दिवसांनी ते कुजून त्याचंही खतात रूपांतर होईल। तर याची मी तुम्हाला म्हटल्यासारखं 1 फूट 1.5 फूट उंचीची मी कटिंग घेतलेले आहेत। तर त्यानुसार म्हणजे माझ्या पॉटनुसार मी ती उंची घेतलेली आहे। आणि हे तुम्हाला मी मगाशी म्हणाले होते ना, कटिंग मी हे 15 दिवसापूर्वीच लावून ठेवलेले गार्डनच्या एका कोपऱ्यात, त्यालासुद्धा मुळे आलेले आहेत छानपैकी। तर त्याचाही आपण उपयोग करून घेऊ शकता। हे कटिंगनेच येणारं खूप सहज येणारं असं झाड आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या मैत्रिणींनाही देऊ शकता। प्रत्येक वेळी नर्सरीतून आणून खर्च करण्याची गरज नसते। अशी खूप छोटी छोटी आणि वेगळी झाडं असतात की आपण त्याच्यातून खूप सारी झाडं तयार करू शकतो। तर हेही त्यापैकीच एक आहे। आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले, चवीला थोडंसं हे आंबटसर असतं। याचा तापासाठी उपयोग केला जातो। ताप जेव्हा येईल तेव्हा शुगरसाठी जास्त करून हे झाड उपयोगात आणलं जातं असं म्हटलं जातं। पण मी आमच्या घरात कोणी नसल्यामुळे याचा फक्त शोसाठी उपयोग करते। असावं एखादं झाड आयुर्वेदाचं म्हणून मी ठेवलेलं आहे। त्याला तुम्हाला सांगितल्याप्रकारे नर्सरीतून आणत असाल तुम्ही, इन्शुलन्स प्लांट म्हणूनच हे सगळ्यांना माहीत असलेलं हे एक झाड आहे, इन्शुलन्स प्लांट म्हणून। दिसायलाही खूप सुरेख आहे, त्याची जी रचना आहे तीच खूप सुरेख आहे। तर त्या रचनेसाठी मला हे खूप आवडलं। ते बघा तुम्ही, पायऱ्या चढताना आपण जसं चढतो ना गोलाकार शिडी, त्या प्रकारात हे झाड आहे। दिसायलाही खूप सुंदर आणि मेंटेनन्समध्ये म्हणाल तर खूप कमी मेंटेनन्समध्ये हे आहे। आणि सकाळी आणि संध्याकाळी येऊन जाणारं जे थोडंसं ऊन आहे तेवढं बास होतं याला। खूप कडक उन्हात ठेवू नका। खूप कडक उन्हात जर याला तुम्ही ठेवलं तर याची पानं जळण्याची शक्यता असते। पानं टोकापासून अशी जळत जातात, म्हणून त्याची काळजी अशी कोवळ्या उन्हात, दोन्ही कोवळी ऊन जर मिळाली तरी तेवढ्या उन्हात ते पास होतात। आता माझं रिप्लांटिंग करून झालेलं आहे, तर थोडासा पाण्याचा शिडकावा देणार आणि 4 दिवस असं कोवळ्या उन्हात ठेवायचं आणि नंतर आपल्याला हव्या त्या जागेला ठेवायचं। पण तिथंही येऊन जाणारं ऊन असं त्याला आवडतं आणि त्या ठिकाणीच त्याला ठेवायचं। जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि हे चॅनलला सबस्क्राईब करणं फुल्ली फ्री असतं, त्यामुळं तुम्ही आरामात करू शकता। आणि या चॅनलवर तुम्हाला गार्डनिंगच्या शिवाय डेकोरेशनच्या, टूरच्या आणि इतर क्रिएटिव्ह व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील। जसे की मी माळा वगैरे केलेल्यासुद्धा आहेत। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। थँक्यू।